नमस्कार सगळ्यांना. गणपती बाप्पा मोरया. यावेळीचा व्हिडिओ खास गणेशोत्सवाचा होणार आहे. पुण्यातला गणपती बसून सकाळी सकाळी आम्ही निघालो अवतरला. अवतर एक छोटंसं गाव आहे, अगदी डोंगराच्या कुशीतलं. घरासमोरच डोंगर आणि हिरवागार निसर्ग. पण आमची तयारी मात्र गणपती बाप्पा घेण्यापासूनची होती. गणपती बाप्पा मोरया. आधिरमन गणपती बाप्पा. पुण्यातून सजावटीचे सगळे साहित्य आणले होते. गेल्यावर अगदी तासाभरात सजावट करून गणपती बाप्पाला विराजमान सुद्धा केले. विराजमान करायच्या आधी सर्वांनी गणेश पूजन केले आणि गणपती बाप्पा 10 दिवसांसाठी विराजले. दररोज 2 वेळा आरती, घंटीचा, टाळांचा नाद. किती सुखद अनुभव असतो हा. आपण हे दररोज करायचे ठरवतो, पण बाप्पा आल्यावरच आपल्याकडून अशी भक्ती होते. शेवटी तोच करता आणि करविता. खूप मोठी सजावट नाही, पण मनातला भाव मात्र नक्की मोठा. गावाकडे पुरणपोळीचा नैवेद्य असतो आणि बऱ्याच ठिकाणी पुरणाचे मोदक सुद्धा बनवतात. एकंदर हे 10 दिवस बाप्पाच्या आगमनाने किती लवकर संपून जातात नाही का? त्याच दिवशी परत आल्यावर आतुरता होती ती गौरी पूजनाची. गौरी म्हणजे नक्की कोण, असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. असं मानलं जातं की गणरायाला घडवताना पार्वती मातेने गंगेचे पाणी वापरले होते. त्यामुळे 2 गौरी उभा केल्यात, त्यातली एक पार्वती आणि दुसरी गंगा. ज्येष्ठ गौरी आवाहनाच्या दिवशी गौरींचे मुखवटे वाजत गाजत आत घेतले जातात. त्यांना त्याच रात्री साडी नेसून तयार केले जाते. यावेळी काही कारणांमुळे गौरी गणपती हे जास्त काही आरास न करता केले. मंडळाच्या सुद्धा लहान मुलांच्या कॉम्पिटिशन होतात, ज्यात आधिराने भाग घेतला होता. कदाचित हाच तो टाईम असतो ज्यामुळे मुले सार्वजनिकरित्या भाग घेतात. बऱ्याच भागात गणपतीचे विसर्जन हे गौरी विसर्जनाच्या दिवशीच होते. गणपती विसर्जन मात्र पर्यावरणपूरक कसे करता येईल याचा मात्र नक्की विचार करा. कमेंटमध्ये या व्हिडिओबद्दलचे प्रतिसाद नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.